ही नियमावली खरंच सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे. खूप इम्पॉर्टंट मॅच आहे. दोन्ही संघासाठी करोया मारूची स्थिती आहे. इथून सामना जिंकला तर एका ट्रॉफीचा हकदार रायगड प्रीमियर लीग मध्ये तुम्ही बनू शकतात. त्यासाठी लढत आहे. 3 ओव्हरची मॅच आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. शॉट पिच लेन्सचा बॉल. नामदेव स्ट्राइक एंडला गॅप शोधली आहे. बॉल सीमा पार. नामदेवच्या बॅट मध्ये हा पहिला तडाखा. मॅक्सिमम 4 रन. कमालीचा फटका पाहिला नामदेवच्या बॅट मधून. खरे तर सुरुवातीलाच आक्रमण करण्याचं, कारण त्यांना ठेवू 3 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे आक्रमण करावं लागणार आहे. इथं फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. बिग विकेट पाहून दर्शेल व सुधागड टीमला हा करारा झटका. आणि खरे तर या ठिकाणी बक्षिसांची खैरात या ठिकाणी केली जाते. खरे तर हे बक्षीस आहे ते दर्शेल सुधागड टीमच्या फलंदाजांसाठी सह्याद्री आदिवासी ठाकूर समाज संघटनेचे सुधागड पाले विभाग परली अध्यक्ष सन्माननीय प्रकाश डुंबरे यांच्या माध्यमातून खरे तर प्रत्येक षटकारामागे 100 रुपयाचे कॅश प्राइज देखील आहे. आणि इथे पारितोषिक इथे जमा आहे. त्यामुळे जेवढे षटकार येतील ना तेवढं पारितोषिक या ठिकाणी इथं फलंदाजांनी घेऊन जायचं आहे. ही एक इनामी राशी आहे. खरे तर आमचे मान्यवर आहेत. खरे तर या मंचावरती सामन्याचा आनंद देखील घेत आहेत. परली विभागाचा सातत्याने विचार केला तर सुधागड प्रीमियर लीग देखील एक खूप मोठी लिंक असते आणि तिकडे देखील खूप मोठं योगदान आहे दादांचं देखील तिकडे असतो. आणि महेश दादा कातकरी यांच्या माध्यमातून देखील प्रत्येक विकेट साठी देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी आलेला आहे. दोन्ही टीमला ही सुवर्ण संधी आहे. चांगला बॉल गणेशचा पाहायला मिळतो. तेच तर अगदी एस्टनच्या जबरून जाणारा हा चेंडू सरळ विकेट किपर अर्थात प्रवीण अर्थात जॉन्टीच्या हातामध्ये विसरला जातो. आणि इथून मात्र डॉट बॉलची सांगता कमबॅक करतोय इथं. खरी तर लक्ष्मी फ्रेंड्स भिंदने हा संघ. सुरुवातीला चौकार आपण पाहिला नामदेवच्या बॅट मधून. त्यानंतर गणेशची तेज तरार गोलंदाजी. सटीक लाईन लेंथ वरती अचूक टप्पा आणि त्यावरती नियंत्रण ठेवून ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अजून एक डॉट बॉल आलाय. इथून संयम ठेवायचा होता दर्शेल सुधागड टीमला. खरे तर सुरुवातीला चौकार आला होता. नामदेवला थोडं शांत गतीने खेळायचं होता. पण ते जे आपण म्हटलं होतं ना ती काही संकटात नाहीये ती परिस्थिती झाली. नामदेव बाद झाला. धावसंख्येला अगदी जणू काही फुल स्टॉप लावला जातोय. कबर पॉइंट गलीमधून चेंडू सर चाललाय. 2 क्षेत्ररक्षक धावत आहेत परंतु चांगली फिल्डिंग झाली त्या ठिकाणी. आणि 2 धावा मात्र इथून एक्सपर्टल्या जातील. 2 धावांच्या बरोबरीनं 1 मिनिट. अगदीच वावरले ग्रुप ग्रामपंचायतच्या माजी सरपंच राजू शेठ मोरे यांचं शुभागमन या ठिकाणी झालं. त्यांचं देखील करूया. आदिवासी रायगड प्रीमियर लीग 2025च्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत. अगदीच आदिवासी समाजासाठी एक दानशूर व्यक्तिमत्व अगदीच वावरले ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच सन्मानित श्री राजू शेठ मोरे यांचं या ठिकाणी शुभागमन होतं. साहेबांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती येऊन असनस्त व्हायचं. आपलं देखील आदिवासी रायगड प्रीमियर लीग 2025च्या वतीनं सहर्ष मनाच्या अंतकरणापासून या ठिकाणी हार्दिक मनपूर्वक स्वागत केलं जातं. एक डान्स नेतृत्व आमच्या राजू शेठ मोरे ग्रुप ग्रामपंचायत बाबरले माजी सरपंच यांचं या ठिकाणी शुभागमन होतं आमच्या मंचावरती. खरं तर विष्णू दादावरती असलेलं सातत्यानं प्रेम आणि स्पर्धेवरती असलेलं प्रेम खरं तर सगळ्या मान्यवरांच्या माध्यमातून आपण पाहायला मिळतो. ही सगळी तसेच त्यांच्या समेत सन्मान श्री सुयोग्य गायकर साहेबांचे देखील या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचे देखील करूया. आदिवासी रायगड प्रीमियर लीग 2025च्या वतीनं सहर्ष हार्दिक मनपूर्वक स्वागत. अगदी दोन्ही व्यक्तिमत्व अगदीच आपल्या समाजासाठी ज्या वेळेस आपल्या आदिवासी समाजाला कोणती अडचण असते त्यावेळेस मात्र हे दानशूर व्यक्तिमत्व अर्ध्या रात्रीमध्ये देखील आपल्या विष्णू शेठ खेर यांच्या एका शब्दावरती आणि
नुकतंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली आमच्या लीगचे खजिनदार अगदी विष्णू शेठ खेर यांच्या माध्यमातून की हरियाणा मध्ये जी प्रो कबड्डी होती अगदीच त्या प्रो कबड्डी मध्ये खेळलेला प्लेअर अगदीच सुयोजी गायकर अंकुश सर. नक्कीच दादांचा बिल्लो खूप मोठा आहे. खरे तर कबड्डी म्हटले की ताकदवान खेळाडू त्या लीग मध्ये खेळणारे आमचे स्वीक दादा खरे तर त्यांचं या मंचावरती आम्हाला शुभागमन होत आहे. आम्ही आदिवासी प्रीमियर लीगच्या माध्यमातून करतोय सहर्ष स्वागत. यावेळी साडवा पाटणं पुन्हा एकदा डान्सिंग दाबून ऑन साईडला ड्राईव्ह केलं फक्त गली पॉइंट मधून चेंडूला काढलं. एक धाब या चेंडूवरती सहज रीतीने मिळली जाते. एका धाब्याच्या पद्धतीनं विशाल भागमारे आम्हाला सांगतात एकूण धाबा डाव फेटला वरती त्या दर्श 11 टीम सुधागड टीमच्या 8 धाबा थोडीशी शांत स्वरूपात आहे. पहिल्या बोर मध्ये आपण पाहिला गणेशने धाबा खर्च केला 7 या बोरची सुरुवात एका धाब्यानं केली जाते. रिवर्स केलं होतं पण तो लगी तो छगी नाही तो बरबाद आहे. इथून फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईक किंगचा संजय ज्यानं आजच्या दिवसामध्ये आकर्षित केलंय. बॉडी लँग्वेज अगदी स्ट्रॉंग आहे आणि ह्या मॅच मध्ये खरं तर आजच्या संपूर्ण दिवसामध्ये संजयने प्रभावित केलंय. परंतु ही मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. हा तडाखा फाईन लेग क्षेत्र खाली आहे. वन बाउन्स फोर्थ रोपनं चेंडू चालला सीमा पार 4 रन. गोलंदाज वरती थोडस प्रेशर टाकला जातोय संजूच्या माध्यमातून. संजूचा आपण उल्लेख केला आजच्या दिवसामध्ये आकर्षित करणारे फटके त्याच्या बॅट मधून आपण आतापर्यंत पाहिले आहेत. तेच तरार भन्नाट यॉर्कर सटीक लाईन वरती जसप्रीत बुमराची आठवण झाली परंतु इथे चूक झाली आहे. लॉंग शॉट रिजन मध्ये चेंडू सरळ 4 धावेसाठी चौकार. धाबा कशा येव धाबा येणं गरजेचं आहे दक्ष 11 सुद्धा टीम साठी. कारण सुरुवातीलाच धाबा आल्या नव्हत्या. या षटकामध्ये तब्बल 2 चौकार आलेत. जबरदस्त फटका उल्लेख केला होता लगी तो छक्की नहीं तो बर्बादी और इस बार उठाकर खेलाए 6 रन. पूर्ण केली जाते आणि एका धावेच्या मदतीने आता स्कोरगार्डवरती 23 आणि 23 धावा धावपटला होती. संजूनं बघा उल्लेख केला होता मी संजूचा आजच्या दिवसामध्ये जी बॅटिंग केली आहे ना ती अगदी चर्चेमध्ये राहील. हे नाव चर्चेमध्ये राहील. दर्श 11 सुधागड टीम साठी हा खेळाडू तारणहार बनलाय. अजून 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. त्यामुळे 5 बॉल मध्ये इथून जर चांगली बॅटिंग केली तर 30+ धावा या ठिकाणी दर्श 11 सुधागड टीम नक्कीच पाहायला मिळेल. त्यामुळे असे फटके बॅटच्या रडार मध्ये आहे त्याला पाठवलं स्टँड मध्ये संजूचा धमाका बॉल जाईल सीमा पार. हा षटकार
हॅलो थँक्यू. बघा स्पीडअप घ्या, अजून 2 मॅचेस पेंडिंग आहेत, त्यामुळे स्पीडअप घ्या सर आपण टाकीत्या. तर बघा सूर्य आता सूर्यास्ताकडे चाललेला आहे, त्यामुळे वेळ कधी निघून जाईल समजणार नाही. हा फटका चांगला क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देतोय. 4 रन. आणि अजून एक आणि ते वादळ शांत करण्यामध्ये इथे यश मिळालंय. तो लक्ष्मी फ्रेंड्स विंदडी टीमला अखेरकार संजूची पारी इथं खतम होते आणि हा करारा झटका दर्शिलवन सुद्धा घडला. उर्वरित काही चेंडूचा खेळ दिलाय का यॉर्क लाईनचा बॉल पंच सांगताय सरळ लेंथ लाईन वरती चेंडू आणि इथून षटक क्रमांक 30 समाप्त होत आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 40 धावा आहेत आणि इथून 41चा पॅटलॅग करावा लागेल तो लक्ष्मी फ्रेंड्स विंदनेस टीमला. तर या ठिकाणी सन्मान श्री राजू शेठ मोरे वावरले ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच यांचा यथोचित मान सन्मान आदिवासी रायगड प्रीमियर लीग 2025 पर्व 3ऱ्याच्या वतीनं या ठिकाणी केला जात आहे. मिशन अगदीच खूप दानशूर व्यक्तिमत्व आणि निश्चितच वावरले ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जाईल. आदिवासी रायगड प्रीमियर लीग 2025 पर्व 3रा अगदीच लीगचे अध्यक्ष आणि खजिनदार यांचे शुभ हस्ते या ठिकाणी मान्यवरांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जातो. अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीप्रमाणे येणाऱ्या मान्यवरांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जातो. तशी या ठिकाणी सन्माननीय श्री सुवेकजी गायकर प्रो नुकतीच पार पडलेली प्रो कबड्डी यांचा अगदी हरियाणामध्ये ते पार पडल्या. निश्चितच सुवेकजी गायकर यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष सन्मान श्री महादेव पिरकाड यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी करायचा. आदिवासी रायगड प्रीमियर लीग 2025चा थरार आणि मान्यवरांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जाईल. मॅच फास्ट आपण चालू ठेवायची आपण कारण अद्याप 2 मॅचेस बाकी आहेत. कारण 3 मध्ये चिठ्ठी होईल, त्याच्यामध्ये एकाला बाय मिळेल, त्याच्यानंतर 2 संघामध्ये मॅच होईल आणि त्याच्यानंतर परत ज्याला बाय मिळेल त्याची आणि ज्याची मॅच होईल ते म्हणजे त्या कदाचित
चला बॅटर जा आपण, कारण 2 मॅचेस आपल्याकडे या ठिकाणी पेंडिंग आहेत, महत्वाच्या मॅचेस आहेत त्या कदाचित जर आपल्याकडे वेळ राहिला कमी राहिला तर निश्चितच या ठिकाणी त्या 2 शेवटच्या मॅचेस आहेत त्या 1-1 ओव्हरच्या म्हणजे होऊ शकतात. त्याच्यामुळे आपल्याला आज आपल्याला या ठिकाणी येणार की सुपर 10 साठी एक क्वालिफिकेशन आपल्याला काही करून काढायचं आहे आणि या मॅच मध्ये संघ जिंकेल तो मात्र क्वालिफिकेशन साठी फिक्स असणार आहे, याची दक्षता घ्या. नक्कीच सर बघा टाइम सेट करा, वारंवार अनाउन्समेंट करतो 2 सामने पेंडिंग आहेत आणि प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी देखील आहे. सन्माननीय आमच्या मान्यवर या ठिकाणी मंचावरती आहेत, त्यांच्या शुभ हस्ते ही पारितोषिक आहे टीम लक्ष्मी फ्रेंड्स विंदणे टीम साठी. आणि इथून खरं तर आमच्या सह्याद्री आदिवासी ठाकूर समाज संघटनेचे सुधागड पाली विभाग परली अध्यक्ष सन्माननीय प्रकाश धुमना यांच्या माध्यमातून देखील प्रत्येक षटकारासाठी जे पारितोषिक होतं ना ते संतोष व्यासपीठावर या ठिकाणी मान्यवर रजा घेत असताना आपण पाहतो वावरले ग्रुप ब्रह्मताच्या माजी सरपंच अध्यक्ष रामशेठ मोरे या ठिकाणी व्यासपीठावर रजा घेत असताना आपण या ठिकाणी पाहतोय. अंकुश सर नक्कीच सर जावं मॅचच्या दिशेने. मॅच खूप इम्पॉर्टंट आहे, करोना मरोशी स्थितीमध्ये ग्रे सिग्नल येतो पंचांचा. स्ट्राईक केनला प्रवीण, नॉन स्ट्राईक केनचा फलंदाज पाहायला मिळतो आणि प्रत्येक विकेट साठी देखील 100 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी आमच्या सह्याद्री आदिवासी ठाकूर समाज संघटनेचे सुधागड पाली सन्माननीय प्रकाश दादा ढुमरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी बघा त्यांनी पारितोषिक आमच्यापर्यंत जमा केलेलं आहे. विकेट साठी देखील प्रत्येक विकेट साठी 100 रुपये देखील आहेत. षटकार हायटेक साठी पहिले होते 41 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. जॉन्टी आडवा बॅट में गॅप शोधली आहे, कोणी क्षेत्ररक्षक नाही आहे, बॉल सीमा पार 4 रन. चार धावा येतात. जॉन्टीला अर्थातच प्रवीणला कुठेतरी रोखावं लागेल तर शिलवण सुद्धा टीमच्या गोलंदाजांना जर जॉन्टी राहिला नाही तर या धावा देखील कमी होतील या मैदानावरती. या खेळाडूच्या मनगटामध्ये ताकद आहे, क्षमता आहे, दहशत आहे, ताकदीचा बेमिसाल वापर. लॉंग शॉट रिझन मधून चिडू चाललाय सीमा पार. हा दुसरा जॉन्टीच्या बॅट मधून हा चौकार. हा दुसरा चौकार. गोलंदाज वरती आक्रमण केले जात आहे. खरं तर सुरुवातीलाच 2 चौकार आले, पहिला चेंडू डॉट आले त्यानंतर सलक्ष 2 चौकार. 41चा पाठलाग करायचा आहे त्यामुळे इथून ही रणनीती चांगली आहे. जॉन्टीची स्लोवर पद्धतीचा बॉल लावून अपील आहे परंतु चांगली चेंडूची फिरकी केली जाते, चांगली लेंथ गोलंदाजी थोडीशी मागे खेचली जाते आणि त्यामुळे मात्र इथून प्रवीण ह्या फलंदाजाला कुठेतरी आता रोखले जाते. 2 चौकार त्याच्या बॅट मधून आलेत. शॉर्ट पिच लेंथ हुक केले, मिड विकेटच्या धोक्यावरून जाईल, मॅक्सिमम हिट 6 रन. क्या बात है, कमाल से फटकेबाजी पाहायला मिळते. प्रवीण या नावाचं बादल सध्या घुंगावते मैदानाच्या आतमध्ये. दर्शेल पण सुधागड संघासाठी हा झेल इम्पॉर्टंट आहे आणि इथे चूक होणार नाहीये क्षेत्ररक्षकाकडून. प्रवीणची विकेट, ज्या विकेटची गरज होती, जे जाळं रचलं होतं त्या जाळ्यामध्ये ही मोठी सफलता. प्रवीण अर्थात जॉन्टीला परतवलंय मैदानाच्या बाहेर. चला बॅट्समन रेडी ठेवायचं बघा, बॅट्समन लगेच पाठवायचं बघा. 3 सेकंदामध्ये तुमचा बॅट्समन पोहोचला पाहिजे मैदानाच्या आतमध्ये. यानंतर देखील 2 मॅच पेंडिंग आहेत त्यामुळे तुमचा जो बॅट्समन आहे तो 3 सेकंदामध्ये मैदानाच्या आतमध्ये जाणं खूप गरजेचं आहे. विकेट साठी देखील पारितोषिक आहे सह्याद्री आदिवासी ठाकूर समाज संघटनेचे सुधागड पाली. खरं तर प्रकाश दादा झुमणे पहिली विभागाचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या माध्यमातून ही पारितोषिक खरं तर लाभले आहेत विकेट साठी देखील. म्हणजे पहिली विकेट आले त्यांच्या एटीएम मधून हे 100 रुपये आता
कट केले जाते जिथे त्यांनी पारितोषिक या ठिकाणी आमच्यापर्यंत जमा देखील केले आहे. पहिला करारा झटका लक्ष्मी फ्रेंड्स भिंतनी टीमला जॉन्टी ज्यानं अगदी चांगली सुरुवात करून दिली आहे या मॅच मध्ये. साहिल आलेत गोलंदाजी मार्क होती 12 चेंडू आणि 27 धावसंख्येची गरज आहे. साहिल 13.50 च्या सरासरीने धावसंख्या आठवा पाटणं केल्याचं होतं. ऑन साइड डान्सिंग डाऊन स्टाईल मध्ये केल्याचं होतं परंतु ताकद नव्हती या फटक्यामध्ये. सरळ स्वतःच्या बॉलर मध्ये आज चेंडू अडवला जातो आहे. साहिलच्या माध्यमातून डॉट बॉलची सांगता केली जाते. 11 चेंडू आणि 27 धावसंख्येची गरज. बॉलर कोण आहे? साहिलच आहे ना. क्या बात आहे. ऑन साइडला ड्राईव्ह करायचं होतं बाहेर निघाले होते सफल झाले होते परंतु इथून पंचांनी सांगितलंय की हा चेंडू वाईट आहे. त्यामुळे अतिरिक्त धावसंख्येत जोडली जाईल. एकूण धावा धावफटल्यावरती आहेत 14 धावा. चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. दोन्ही ताकदवार संघ आहेत. आजच्या दिवसाचा विचार केला ना विशाल तर हे दोन आजच्या दिवसात ताकदवान संघ आहेत आणि हा फटका देखील तितकाच ताकदवान आहे. देऊन जाईल मॅक्सिमम हिट 6 धावांसाठी येतो हा षटकार. समोरच्या दिशेनं षटकार टोकणं अवघड आहे मित्रांनो परंतु मनगट ही ताकद ह्या फटक्यामध्ये झोकली आहे या फलंदाजांना. हा फटका बसलाय हवेमध्ये विकेट जाण्याची दाट शक्यता आणि इथं कुठली चुकी न करता झेल कॅरी केला जातोय आणि धक्का बसेल फर्स्ट बंद विंदणी. हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो 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 चेक. हा दुसरा धक्का इथून दिला जातोय. खरं तर बॅटिंग करणार लक्ष्मी फ्रेंड्स भिंतनी टीमला कट केले गली फॉलच्या डोक्यावरून नजाकत होती बॉल जाईल सीमापार 4 रन. फलंदाज समाधान कातकरीच्या बॅट मधून हा चौकार आपण पाहिला. खरं तर समाधान कातकरीचा दिवस आज थोडासा खराब राहिला मी तर म्हणेन कारण ज्या पद्धतीने त्याला बोलवलं जातं ना त्याची फलंदाजी आज झालेली नाहीये त्याच्या माध्यमातून. परंतु हाच फटका अगदी आत्मविश्वास देऊन जाईल. या 4 धाब्याने संघ जाऊन पोहोचला तब्बल 25 धावसंख्येवरती. 16 धावसंख्येची अजूनही गरज आहे. साहिल ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इथं डायरेक्ट हिट सर का झाली असती ना समाधान कातकरीला परतावं लागलं असतं. चांगला फटका पाहायला मिळाला. 1 धाब्या चेंडूवरती येते आणि इथून मात्र जाईल हा मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी राहिला होता. संजय ठरला होता मॅन ऑफ द मॅच. या संजय आपण आणि या मैदादा या आपण या हा या मैदादा आपण या आपण आपल्या शिव असते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी द्यायच्या. षटक क्रमांक दुसरा समाप्त झाला. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. धाव पेटल्यावरती त्या 28 येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू 13चं समीकरण कुणाची वाजणार 13 मॅच मध्ये कारण या मोरीची स्थिती आहे आणि इथून जिंकले तर सुपर 10 मध्ये संघ दाखल होईल. पण इथून जर हरले तर एक संधी जरूर प्राप्त असेल ती या दोन्ही टीमला. पण दोन्ही टीमला 2-2 सामने जिंकलेत त्यामुळे एक संधी जरूर आहे. सगळं स्पष्ट घ्यायचं बघा. अजून 2 सामने पेंडिंग आहेत.
एकच मॅच झाला फक्त. हबमध्ये जेलची संभावना इथं सुकी होत नाहीये आणि इज करार झटका फ्रेंड्स सिल्वर मिंदने टीमला अजून एक बेदे धक्का फलंदाज बाद. काय मॅच रंगले मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने या सामन्याचा हा सामना जो जिंकेल ना तो संघ डायरेक्ट क्वालिफायर म्हणजे सुपर 10 मध्ये त्यासाठी लढत चालू आहे. अगदी भरपूर प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून देखील भरपूर प्रेक्षक आनंद घेत आहेत. आज आदिवासी रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांचं करतोय हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटचे आता 5 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज आहे. बघा तब्बल युट्यूबच्या माध्यमातून जर आपण पाहिलं ना तर आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 199 लाईव्ह ही मॅच पाहतात. बघा तर सगळ्यांचं आम्ही करतोय आदिवासी रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून सरचे स्वागत. का मॅच तितकीच रंगतदार पाहायला मिळते. सुपर 10 साठी ही लढत आहे. जो संघ जिंकेल जो सरळ क्वालिफायर होईल 4 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे. सामना खरं इथून जिंकायचा दर्शिल सुधागड टीमला पण इथून हार मंजूर नाही आहे. ती अर्थातच लक्ष्मी फ्रेंड्स विंदने टीमला. समाधान कातकरी हे नाव चर्चेमध्ये आहे मित्रांनो. या नावाची डेफिनेटली चर्चा आणि तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर समाधानला रोखावं लागेल. फुल टॉस बॉल आणि समाधान कातकरी त्यावरती चढवला दी धक्का मार छक्का. हा मॅक्सिमम हिट चरण 3 चेंडू आणि 6 धावसंख्येची 6 धावांची गरज आहे. काय मॅच प्रेक्षकांची पैसा वसूल मॅच खरं तर मैदानाच्या आतमध्ये एका साईडला संघ पाहायला मिळतोय. या ठिकाणी दर्शल सुधागड आणि त्याला कडी टक्कर देतोय तो अर्थातच लक्ष्मी फ्रेंड्स विंदने हा संघ. समाधान कातकरीच्या बॅट मधून हा षटकार. शेवटची 3 चेंडू 6 धावसंख्येची गरज. कट केले गली पॉइंट मध्ये संजू त्या ठिकाणी जबरदस्त फिल्डिंग. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे होतोय. पुन्हा एकदा विकेट कीपर कडनं फंबल आणि इथून धावा मिळतील त्या 2. समाधान कातकरीला पुन्हा एकदा मिळते स्ट्राईक. 2 चेंडू आणि 4 धावा. क्या बात आहे कमालीची मॅच पाहायला मिळते आहे. खरे तर सुपर 10 ची लढत आहे. जो संघ जिंकेल तो सरळ क्वालिफायर आणि त्यासाठी संघर्ष करावा लागतोय. दर्श 11 सुधागड आणि त्यांच्या विरोधात खरे तर कडी टक्कर देत असताना लक्ष्मी फ्रेंड्स विंदने हा संघ या मॅच मध्ये. शेवटचे 2 चेंडू 4 धावांची गरज असताना मिड विकेटच्या डोक्यावरून खेळायचा होता. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी झालं. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न परंतु 2 धावा या चेंडूवरती मिळतात आणि इथून सामना जलद शेवटच्या शेवटचा 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 2 सुपर ओव्हर आहे ना इथे. आणि 1 धाव आली ना तर सुपर ओव्हर आहे. बघा कंपल्सरी हा नियम आहे शेवटपर्यंत राहील. 1 आली तर सुपर ओव्हर राहील आणि 2 आले तर सामना जिंकेल. परंतु 10 आला तर दर्शल सुधागड हा संघ सुपर 10 मध्ये जाईल. आणि विकेट किपरने जर चेंडू पकडला त्यावरती पंच निर्णय कळवतील. इथं 1 धाव तर कंप्लीट झाले आणि पहिला सामना असेल तो सुपर ओव्हर मध्ये गेलाय. जबरदस्त जरा एकदा जोरदार टाळ्या या सामन्यासाठी. जबरदस्त संघर्ष केला.